नमस्कार मित्रांनो, काल 11 ऑक्टोबरला म्हणजे मुदतीपूर्वी 5 महिने आधी नवी मुंबईच्या दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी तिचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं। या धावपट्टीवर C-295 हे अजस्त्र विमान उतरलं। आणखीनही काही भारतीय वायुदलाची विमानं उतरली आणि त्याच्यातनं ती धावपट्टी चांगल्या परिस्थितीत आहे ना त्याचं टेस्टिंग झालं। विमानतळाचं सामान्य प्रवाशांसाठी त्याचा वापर मार्च 2025 पासून होणार आहे। हा विमानतळ 3 टप्प्यामध्ये कार्यान्वित होणार आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज देशातला दुसरा सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। खरं तर तो पहिल्या क्रमांकावर असायला हवा होता, पण दुर्दैवाने नवी मुंबईचा विमानतळ 30 वर्ष रखडवल्यामुळे मुंबई विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर गेला। कारण मुंबई विमानतळावर फक्त एकच धावपट्टी एका वेळेला कार्यरत असू शकते आणि त्यामुळे एका तासाला जास्तीत जास्त 50 विमानं तिकडे लँड होऊ शकतात। दिवसभरात साधारणतः 1000 विमानं मुंबईला ये जा करतात आणि त्यामुळे वर्षाला या विमानतळाची क्षमता अगदी पीक क्षमता 5,30,00,000 इतकी आहे। दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता साधारणतः 7,60,00,000 इतकी आहे। आणि ज्या वेगाने योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्र सरकार जेव्हा विमानतळाचं काम करत आहेत आणि तो तर विमानतळ महाअजस्त्र प्रकारचा विमानतळ असणार आहे, ते बघता तो जर विमानतळ इतक्या जलद गतीने होऊ शकतो तर नवी मुंबईचा विमानतळ एवढा वेळ का लागावा? बरं, याचं कौतुक करायचं तर ते नाही। उबाटा सेनेचे तरुण आमदार आदित्य ठाकरे यांनी लगेच, कारण हल्ली त्यांचं सगळं काम मुख्यतः ट्विटरवरच असतं, ट्विट की बेकायदेशीर शिंदे मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आणि बेकायदेशीर सरकार यांनी या मुदतपूर्व उद्घाटन केलेलं आहे, पण त्याच्यासाठी म्हणे कमर्शियल विमान न वापरता C-295 विमान वापरलं। हे लष्कराचं विमान आहे आणि ते धावपट्टी नसेल तरी उतरू शकतं, याचा अर्थ ही धावपट्टी तयार नाही आहे। म्हणजे बघा, समज बघा। आणि म्हणून हे उतरवलं। याच्या आधी म्हणे उत्तर प्रदेशमध्ये तो एक्सप्रेस हायवे आहे, गंगा एक्सप्रेस हायवे, त्याच्यावर सुखोई विमान उतरवली होती। हे सगळं स्टंट आहे, हे सगळं करायची काय गरज आहे? तिसरं आहे की आम्ही म्हणजे महाविकास आघाडीने दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिलं होतं, पण अजूनही याचे सोपस्कार पार पडत नाही आहेत। या सरकारला आपल्या मित्रमंडळींसाठी मंत्रिमंडळ बैठका घ्यायला वेळ आहे, पण दी.बा. पाटील नाव द्यायला वेळ नाही आहे। आपण काय बोलतोय, विषय काय आहे, काही भान असणं विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवश्यक आहे। पण ठीक आहे, शेवटी आपण ट्विट करायचं, माध्यमांनी बातमी करायची, त्याच्यावर अजेंडा चालवायचा, नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणून या गोष्टीचं महत्त्व आणि यामुळे झालेलं नुकसान किती जबरदस्त ते सांगणं आवश्यक आहे। जसे म्हटलं की 1996-97 ते 2024 म्हणजे 25च आता मार्च 2025 हा खूप मोठा कालावधी आहे आणि कुठल्याही देशाच्या विकासाच्या दृष्टीने त्या देशात असलेली बंदरं आणि विमानतळ आणि त्यांची क्षमता खूप महत्त्वाची आहे। आणि महाराष्ट्र जर मागे पडत असेल तर त्याच्यासाठीही महाराष्ट्रातले विमानतळ हा त्याचा एक खूप मोठा फॅक्टर आहे। एकट्या केरळमध्ये 4 का 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत। आपल्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ एकच आहे, तो म्हणजे मुंबईचा। पुण्याला, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला 1-2 आंतरराष्ट्रीय उड्डाणं ती आता म्हणजे या सरकारने सुरू केली म्हणून, नाहीतर एक विमान दुबईला जातं आणि म्हणायचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, किंवा एक विमान सिंगापूरला जातं म्हणायचं आंतरराष्ट्रीय विमानतळ। याला काही अर्थ नाही आहे। महाराष्ट्रात तर तशा अर्थाने बघायला झालं तर 13 कोटीचं राज्य आहे, पण मुंबई वगळता धड पुण्याचा विमानतळ नीट नाही आहे। तो अर्धाच वेळ लष्करी म्हणजे हवाई दलाचा विमानतळ अर्धा असल्यामुळे नवीन विमानतळ पुण्याचा कधी होणार माहिती नाही, कारण तेच राजकारण। हे पुण्याचे जे जाणते नेते होते त्यांनी तर हा विमानतळ 20 वर्षापूर्वीच बांधायला होता आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत, पण तो बांधता आला नाही। याचं कारण विमानतळ बांधायच्या ऐवजी विमानतळाच्या आजूबाजूच्या जमिनी हे विमानतळ बांधण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं। कारण मग तिथे 5 स्टार हॉटेल, तिकडे काही आणखीन पर्यटनाच्या सोयी, याच्यातनं आपला आणि आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचा उद्धार करायचा हे धोरण असलं की मग विमानतळ राहतो बाजूला आणि आजूबाजूच्या जमिनींची चर्चा जास्त होते।
सांगायचा मुद्दा हा की मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे. कारण दिल्लीचा विमानतळ त्याला 2 रनवे आहेत आणि 3 रनवे आहेत आणि त्याच्यामध्ये 7,60,00,000 प्रवासी आत्ता त्यांची क्षमता आहे. मुंबईमध्ये एकच रनवे आहे पण 5,30,00,000 क्षमता आहे. दिवसभरात 1,000 विमानं उड्डाणं करतात. आणि जर भारत आत्ता 5व्या क्रमांकावर आहे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत, तो 3ऱ्या क्रमांकावर जाणार असेल आणि आत्ता जे दरडोई उत्पन्न $3,000 घरात आहे ते अगदी खरं तर $40,000 $50,000 जायला पाहिजे, पण तेवढं नाही तर अगदी पुढच्या 10 वर्षात $10,000-12,000 पर्यंत जर वाटचाल करणार असेल तर देशाला अनेक एअरपोर्टची आणि मोठ्या एअरपोर्टची गरज आहे. हे विमानतळ बंदरांच्या जवळ असणं आवश्यक आहे, म्हणजे त्याच्यातनं कार्गो हँडलिंग पण मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. मुंबई विमानतळ त्याची क्षमता वाढू शकत नाही हे लक्षात येऊ नये. जर विमानतळ बांधायला 30 वर्ष लागत असतील आणि त्याच्यातली कारणं म्हणजे पहिले त्या जागांचं राजकारण, मग जी जागा निवडली त्याचे पर्यावरणाबद्दलचे प्रश्न, मग पर्यावरणाचे बद्दल प्रश्न ते खरंच पर्यावरणाबद्दलचे प्रश्न आहेत का आपल्या मित्रपक्षांनी त्याच्यात जास्त रस घेतलाय म्हणून त्याला दाबायला काँग्रेसने पर्यावरणाकडे, हे काँग्रेसची नेहमीची हे आहे, कुठलाही प्रकल्प पुढे जात राहिला की त्याच्या पर्यावरणाचा मुद्दा काढायचा. मग तेव्हा हाताला लकवा मारलेले मुख्यमंत्री राज्याला लाभलेले होते. जयराम रमेश EVM हॅक छाप की बॅटरी जितकी तेवढं EVM मतं फिरतात वगैरे, असे IIT मध्ये शिकलेले जयराम रमेश ते तेव्हा पर्यावरण मंत्री होते. नंतर जयंती नटराजन पर्यावरण मंत्री होत्या. काहीतरी काढायचं आणि हे विमानतळाचं काम पुढे ढकलायचं. आणि त्यामुळे 1996-97ला झालं सुरुवात त्याची. जे काम 2004 साली पुढे जाणं अपेक्षित होतं ते 4 ते 14 नुसता गोळ घालत बसण्याशिवाय काही काम झालं नाही. या काळात अनेकांनी पनवेलच्या आसपास घरं घेऊन ठेवली, त्या घराच्या किमती वाढल्याच नाहीत. कारण विमानतळ आत्ता होणार, 2004ला सांगायचं 6ला होणार, 6ला सांगायचं 8ला होणार, 8ला सांगायचं 10ला होणार, आता अगदी होणार करत करत एअरपोर्ट काही झाला नाही. पण मी या राजकारणात जात नाही, कारण राजकारण चालू राहील. त्याच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाच्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. कारण जेव्हा अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई परिसरात होतोय, मुंबईची आत्ताची विमानतळाची क्षमता 5,30,00,000 आहे. हा जो मार्चमध्ये टप्पा सुरू होतोय त्याची साधारणतः 2 ते 2.5 कोटी असणार आहे. आणि जेव्हा 2032 पर्यंत या विमानतळाचे 3ही टप्पे कार्यरत होतील, याला 2 रनवे आहेत, तेव्हा 9 कोटीहून जास्त प्रवासी, म्हणजे हे 9 कोटीहून जास्त नवी मुंबई आणि 5 कोटी मुंबई मिळून 14 कोटी प्रवासी क्षमता मुंबई नवी मुंबईची असणार आहे. हा विमानतळ फक्त मुंबईसाठी महत्त्वाचा असणार नाही आहे. हा विमानतळ मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सगळ्यात महत्त्वाचं पुण्यासाठी हा विमानतळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण पुणे विमानतळ कधी होणार आहे नवीन कल्पना नाही. आणि त्यामुळे पुण्यातल्या लोकांना आंतरराष्ट्रीय विमानांसाठी मुख्यतः हा नवी मुंबईचाच विमानतळ आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्गो वाहतुकीसाठी. आणि त्यामुळे या विमानतळामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला जी चालना मिळणार आहे. कारण विमानतळ झाला की रिअल इस्टेटचे भाव वाढतात, विमानतळ झाला की गुंतवणूक येते. कारण जे परकीय गुंतवणूकदार असतात त्यांना गुंतवणूक करायला एअर कनेक्टिव्हिटी, आज दुर्दैवाने असं आहे की नवीन जी देशाची एअर कनेक्टिव्हिटी सुरू होते आणि देशात तुम्ही बघा इंडिगो असेल, एअर इंडिया असेल, सगळ्यांनी 400, 500 विमानं ऑर्डर केलेली आहेत. एवढी नवीन विमानं देशात येत असतील तर आणखीन विमानतळांची आवश्यकता आहे. मला तर वाटतं की आत्तापासूनच 3ऱ्या विमानतळाची, मग तो वाढवणजवळ ठेवायचा का पालघर आणि ठाण्याच्या बॉर्डरवर ठेवायचा, पण 3रा विमानतळ त्याची योजना करणं, त्याच्याबद्दलचं सुतो वाढवण बंदराच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहेच आहे, पण त्याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. दुर्दैवाने म्हणजे आज जे आदित्य ठाकरे बोलत आहेत त्यांना, त्यांच्या सरकारला, या विमानतळालाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं होतं. समृद्धी महामार्गाला दिलं. समृद्धी महामार्गात उद्धव ठाकरेंचं योगदान काय? काही नाही, काहीही नाही. उलट शेतकऱ्यांना त्याला विरोध करायला लावायचा, हे अशा प्रकारचं योगदान. पण नाव देताना मात्र बाळासाहेबांचं नाव त्याला, अर्थात युतीला त्याच्यात काही अडचण नव्हती, भाजपला अडचण नव्हती म्हणून ते दिलं गेलं. पण जिथे प्रकल्प दिसला तिथे आपलं नाव ठेवायचं हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा सेने यांचं खास करून काम आहे. आणि तसं त्यांना या मुंबईलाही नाव ठेवायचं होतं. त्याच्यासाठी बरेच महिने रखडले. मग जेव्हा याच्या विरुद्ध स्थानिक लोकांचं, खास करून आगरी लोकांचं आंदोलन सुरू झालं आणि मग यांना जाणवलं की आगरी मतं आपल्या हातनं गेली तर आपल्याला फटका पडू शकतो, तेव्हा नाईलाजाने, अतिशय नाईलाजाने
दिबा पाटलांचं नाव ठेवायचं त्यांनी मान्य केलं, पण अर्थात तोपर्यंत सरकारच गेलं. पण याच्यामध्ये काही विमानतळ वेगाने पूर्ण होण्यासाठी काम करणं आवश्यक होतं, ते केलं गेलं नाही. या विमानतळाच्या उशीर होण्याला आणखीन एक कारण म्हणजे जीव्हीकेला मुंबईचं विमानतळ देण्यात आलं होतं. तेव्हा सगळ्या या आंध्र आणि तेलंगणातल्या कंपन्यांना, खास करून हैदराबादच्या इकडच्या कंपन्यांना, काय काँग्रेसचं तिकडे हे होतं कनेक्शन माहिती नाही, पण सगळे मोठे ठेके तिकडच्या कंपन्यांना, आणि त्यांना सगळ्या बँकांची कर्ज मिळायची. आणि कर्ज मिळाल्यावर ते प्रकल्प हाती घ्यायचे. पण यातल्या अनेक कंपन्या नंतर दिवाळखोरीत निघाल्या. आणि जोपर्यंत आमची मुंबई विमानतळातली गुंतवणूक वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही नवी मुंबईचं विमानतळ होऊन देणार नाही, अशा प्रकारची जीव्हीकेची वृत्ती होती. आणि कारण नवी मुंबई विमानतळही त्यांनाच मिळाला होता. पण देशाचा विचार नाही, महाराष्ट्राचा विचार तर त्याहूनही नाही. आमची मुंबई विमानतळाची गुंतवणूक कशी वसूल होईल याचा विचार. आणि तेव्हा जे नेतृत्व असायला हवं होतं की या जीव्हीकेला खाली मान घालून काम करायला लावणं, की तुमच्या गुंतवणूक तुम्हाला मिळेल, म्हणजे याच्यात काही पैसे पळून जात नाहीत, पण महाराष्ट्राला दुसरा विमानतळ गरज आहे, मुंबईला दुसऱ्या विमानतळाची गरज आहे. तू दुर्दैवाने ही गोष्ट नव्हती. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने कामाला 2018 साली सुरुवात झाली. या विमानतळाच्या कामात अनेक प्रकारची विघ्न होती. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस हे होतेच, कारण ही जागा आहे ती काही आदर्श अशी जागा नाही आहे. हा विमानतळ बांधायला एक नदी वळवण्यात आली, उलवे आणि धाडी का घाडी नदी होती, 2 नदी आहेत त्याच्यातनं जाणाऱ्या. डोंगर कापण्यात आले. म्हणजे त्याचं जे कारण जी भीती होती की खूप पाऊस पडला तर हा सगळा विमानतळ जलमय होऊ शकेल अशी भीती होती. आणि त्याच्यामुळे लँड लेवलिंग करणं, त्याच्यात तो भराव टाकणं, कारण त्याच्यातनं याचं पाणी वरती येऊ नये यासाठी त्याचा खर्च वाढला. प्रकल्प बाधित लोकांना नुकसान भरपाई, कारण ते एक वेगळं राजकारण असतं की किती नुकसान भरपाई मागायची आणि अडवणूक करत राहायचं, त्याच्यात वेळ गेला. पण सांगायची गोष्ट ही की 2018 पासून ह्या विमानतळाचं काम वेगाने सुरू आहे. मधला 2 वर्षाचा पुन्हा त्याला एक धक्का लागलेला आहे, पण आता ते काम पूर्ण झालेलं आहे. मार्च 2025 मध्ये विमानतळ सुरू होणार आहे. धावपट्टी सुरू झालेली आहे. काय हा काय मूर्खपणा नाही आहे की तिथे आता काय प्रवासी विमान उतरवायचं दाखवायला. शेवटी विमान आहे ना. आणि काही जर मार्चमध्ये त्याचं लोकार्पण करायचं आहे तर आता काय मैदानावर विमानतळ उतरवलं. अनेक तुम्ही यूट्यूबवर जा, ड्रोन म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओ पण तुम्हाला दिसतात धावपट्टी काय दर्जाची येते. आणि तरी देखील असे आरोप केले जात असतील तर ते निश्चितच हास्यास्पद आहेत. ठीक आहे, राजकीय क्रेडिट घेणं हे काही चुकीचं नाही. जो काम करतो त्यांनी क्रेडिट घेणं. जे काम करत नाहीत त्यांना नावं ठेवायची असतात. म्हणजे नावं ठेवायची असतात म्हणजे प्रकल्पांना आपली नावं द्यायची असतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला त्यांनी तसंच केलं. बांद्रा वरळी सी लिंकला असंच केलं. राजीव गांधींचं नाव दिलं. कारण काय? राजीव गांधींचा म्हणजे जन्म मुंबईत झाला होता. हे काय कारण आहे? पण ज्यांचं कामच केवळ असं असतं त्यांना या सगळ्यामध्ये काहीतरी ना काहीतरी हे दिसणं, खोट दिसणं स्वाभाविक आहे. पण सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हा प्रकल्प देखील नवी मुंबईचा विमानतळ 16,500 कोटी रुपयांची याच्यात एकूण गुंतवणूक असणार आहे. पण या विमानतळामुळे महाराष्ट्राला आघाडीचं राज्य बनवण्यात आणि हा सगळा MMR क्षेत्र आहे त्याला पुन्हा देशात सगळ्यात आघाडीचा औद्योगिक पट्टा म्हणून त्याला पुढे आणण्यात अतिशय महत्त्वाचं काम केलं जाणार आहे. या विमानतळाचं लोकार्पण आता दृष्टीपथात आलेलं आहे. ते लोकार्पणही ज्यांनी काम केलं त्यांच्याच हस्ते व्हावं एवढीच इच्छा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.